हॅलो, मी माझी सखी. चला तर आज मी छानपैकी अशी कोबीची भाजी केलेली आहे. ती पण एकदम कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट होणारी अशी कोबीची भाजी मी केलेली आहे. चला तर मग मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. ही चणा डाळ मी भिजत घालून ठेवलेली होती 1 तास. बारीक कांदा चिरून घेतलेला आहे उभ्या स्लाईसमध्ये. मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो. तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. सुरुवातीला मी मोहरीची फोडणी देते, जिरं टाकते, मिरच्या टाकते, कांदा आणि कढीपत्ता. आता हे सर्व मी छान तेलामध्ये परतून घेते. छान कांदा परतून झाला ना का लगेच आपण टोमॅटो टाकून घेऊया. आणि टोमॅटोसोबतच आपण जी भिजत घातलेली चणा डाळ होती ना ती पण टाकून घेऊया आणि छान असं दोन्ही परतून घेऊया. जेणेकरून काय होईल, ही चणा डाळ पण सॉफ्ट होऊन जाईल. चणा डाळ मी भरपूर टाकले, कारण कोबीच्या भाजीमध्ये चणा डाळ असली ना का खूप छान अशी टेस्ट येते कोबीच्या भाजीला. तर ह्याच्यावरती मी 1-2 मिनटासाठी झाकण ठेवते. झाकण ठेवल्याने काय होतं, जे आपण कांदा, टोमॅटो आणि चणा डाळ टाकलेली आहे ना ते एकदम सॉफ्ट होते. 2 मिनटाने मी झाकण काढते. छान असं आपलं हे कांदा, टोमॅटो, चणा डाळ सॉफ्ट झालेली आहे. हळद टाकले, त्यासोबत मी धना आणि जिरा पावडर टाकलेली आहे. परतून घेऊया आपण मसाले पण. मसाले परतून झाले ना का आपण लगेच ही बारीक चिरलेली कोबी आहे ना ते पण टाकूया. थोडंसं मीठ. छान परतून घेऊया आपण. आता आपण काय करूया, ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि कोबीची भाजी काय करायची, आपण ही वाफेवरच शिजवायची. ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. वाफेवर ना खूप टेस्टी होते. वाफेवर शिजवली ना भाजी तर ती खूप टेस्टी लागते. झाकण ठेवते. मिनटानंतर आपण झाकण काढूया. छान अशी वाफेवरच ती शिजलेली आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही ही थोडी करपते वगैरे, तर आपण काय करायचं, हलकंसं पाणी शिंपलायचं. भरपूर पाणी नाही, हलकंसं हाताने पाणी शिंपलायचं आणि पुन्हा झाकण ठेवून ती वाफेवरच शिजवून घ्यायची. आता मी गरम मसाला टाकते. गरम मसाला मी थोडा जास्तच टाकते, कारण कोबीच्या भाजीमध्ये गरम मसाला भरपूर असेल ना तर ती खूप छान लागते. पुन्हा एकदा परतून घेते मी. का पुन्हा 1-2 मिनटासाठी मी झाकण ठेवून देते. झालेत, आता आपण झाकण काढूया. छान आपली कोबीची भाजी पण रेडी झालेली आहे. खूप सारे कोथिंबीर टाकले मी त्याच्यामध्ये पुन्हा वरून. गॅस बंद करते आणि आपली कोबीची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपली कोबीची भाजी छान अशी रेडी झालेली आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.